खरंच पैसे देऊन टॅलेंट विकत घेता येऊ शकतं का? मी हे का विचारतोय, कारण आताच मी माझ्या एका सिनियर मित्राशी बोलत होतो आणि तो मला म्हटला की त्याच्या मुलाच्या शाळेची फीस साधारण 25,000 रुपये दर महिन्याची, त्याची सॅलरी 50,000 रुपये. याचा अर्थ दर महिन्याला तो फक्त एका मुलाच्या शाळेची फीस भरण्यासाठी आणि घराचा रेंट भरण्यासाठीच काम करतोय. आणि ही काही माझ्या एकट्या मित्राची कहाणी नाहीये, शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मध्यमवर्गीय पालकांची ही कहाणी आहे. आजकाल शाळेची फीस ना आपल्या स्वप्नांपेक्षा कितीतरी महाग झालेली. जेव्हा मी शाळेत होतो ना तेव्हा शिक्षण जवळजवळ फ्री होतं. वर्षातून 200-500 रुपये फार तर एक्झाम फीस वगैरे द्यायला लागायची. पण आता मेट्रो सिटीज मध्ये दर महिन्याची दुसरी आणि चौथीच्या मुलांची फीस 25 आणि 30,000 रुपयांवरती गेलेली आहे. आणि प्रश्न तरी फक्त फीसचा कुठे, तर बुक्सचे वेगळे, युनिफॉर्मचे वेगळे, ट्रान्सपोर्टेशनचे वेगळे, डेव्हलपमेंट फीसच्या नावाखाली 25 आणि 30,000 रुपये वर्षाचे घेतले जातात. आजकाल पॅरेंट्सला मुलांच्या शाळेतून जर काही एखादं सर्क्युलर वगैरे आलं ना, भीती वाटायला लागते की अजून किती पैसे हे लोक आपल्याकडून मागणार. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये, साल 2000 पासून 2025 पर्यंत शाळांची फीस 6 ते 10 पटीने वाढलेली, पण आपली सॅलरी फक्त 2.5 पटीने वाढलेली. रिझर्व्ह बँकेचा एक रिसेंट रिपोर्ट असं सांगतो की भारतातल्या मिडल क्लास लोकांच्या जे सेव्हिंगचा रेट आहे ना, तो 50 वर्षांमध्ये सगळ्यात कमी वरती आहे. आता तुम्ही म्हणाल, जर एवढंच असेल तर मग पॅरेंट्स आपल्या मुलांना अशा शाळेत का नाही टाकत जिथं शाळेची फीस कमी आहे, किंवा मग सरकारी शाळांमध्ये का नाही शिकवत? तर त्याचं कारण पॅरेंट्सला भीती वाटते, तर आपल्या मुलाला इंग्लिश बोलताच नाही आली तर, त्याला चांगले मित्र नाही भेटले तर, किंवा त्याही पेक्षा मोठी भीती, लोक काय म्हणतील. याच गोष्टीचा फायदा पूर्ण ही प्रायव्हेट एज्युकेशन सिस्टीम घेते. आजकाल आपण मुलांचं शिक्षण नाही तर सोशल स्टेटस खरेदी करतोय. आणि म्हणून मग विचार असं वाटतं, खरंच पैशांनी टॅलेंट खरेदी केले जाऊ शकतं का?